शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या झटपट 50 बातम्या. शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेत महत्त्वाचे 50 निर्णय. बघूया सविस्तर बातमी. शेती करून कर्जबाजारी झालो, अजूनही कर्ज फेडतोय. सय्यारा फेम अभिनेत्यांचं वक्तव्य. शेती करणं अवघड नाही, पण शेतीमध्ये काम करून त्याला योग्य मोबदला मिळवणं खूप अवघड असल्याचं या अभिनेत्यानं म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा जो दररोजचा शेतीचा संघर्ष आहे तो मी पाहतोय, असंही त्यांनी म्हटलंय. सरकारने याकडे लक्ष द्यावं असंही म्हटलंय. शक्तीपीठ महामार्गासाठी 8,500 हेक्टर भूसंपादन होणार. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र 39 तालुक्यातील 371 गावातून जाणारा हा महामार्ग सध्या शेतकऱ्यांनी अडवून धरला असून धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर येथील शेतकरी बंधू आक्रमक झाले आहेत. मोबदला जास्त मिळावा यासाठी शेतकरी बंधूंचं निवेदन आहे. ऑनलाईन रमीच्या नादात घरदार शेती गमावली, डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आता शेतकऱ्याच्या मुलानं आपली सगळी जमीन रमी ऑनलाईन मध्ये घालवल्याचं चित्र आज सगळीकडे समोर आलंय. त्यामुळे अख्खा पैसा, जमीन, घरदार सगळं गमावल्याची ही चर्चा आहे. बँकाकडून 12 लाख रुपये कोटीचे कर्ज बुडीत. कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी. शेतकरी बांधवांना मात्र बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. मात्र मोठमोठे उद्योजक बँकांना खूप मोठ्या प्रमाणात संकटात टाकून पळून जात आहेत. शेती विकासाला गती. कृषी समृद्धी योजनेत 5,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 5,000 कोटींची गुंतवणूक करणारा हा उद्योग महाराष्ट्रात आणण्याचं ठरवलंय. यामुळे शेतकरी बांधवांसाठी शेतीमधील गुंतवणूक प्रचंड वाढल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होतंय. पुष्य नक्षत्रातील दृष्टीने खरीपाला आधार. जिल्ह्यात पेरणी पोहोचली 4 लाखांवरती. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 महिना पाऊस नव्हता. परंतु आता पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून शेतकऱ्यांची पिकं मात्र आता वाचलेली आहेत. ऊस वाहतुकीचा दर कारखान्याकडून वसूल करावा. राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी. शेतकऱ्यांवरती किती बोजा टाकणार? ऊस वाहतूक पण घेणार, सगळा खर्च पण घेणार, मग शेतकरी आपलं जीवन कसं व्यक्त करणार, असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवरती तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. रमी ट्रॅप मध्ये अडकलेले माणिकराव कोकाटे चालले राजीनामा. संकट खाते बदलावर टळणार. कृषी मंत्री पद जाणार मकरंद पाटील यांच्याकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली असून आता माणिकराव कोकाटे यांची त्यांच्या कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भातसा तानसा ओव्हरफ्लो. मुंबईकरांचं पाण्याचं संकट अखेर मिटलं. नवी मुंबई झाली निश्चिंत. गेल्या महिनाभरापासून मुंबई आणि आसपासच्या नगरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने फुल पाऊस होत आहे. सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार. बाजारातला मोठा फुगा फुटणार. पुढील 2 ते 2.5 महिन्यामध्ये सोन्यामध्ये, चांदीमध्ये जवळजवळ 30 ते 40 हजारांची कमी होणार आहे. विजेच्या झटक्याने 7 महिलांचा मृत्यू. देशभरात मान्सूनचा कहर. देशात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड या भागामध्ये सध्या पाऊस आहे. लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता या जुलै महिन्याच्या 31 तारखेला त्यांच्या खात्यावरती पैसे येतील अशी सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंदाचा दिवस असेल. वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसायाचा झाला जुगार. शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत कोण पोहोचवणार? रोहित पवारांनी शेतकऱ्यांचं नुकसान झालेला व्हिडिओ ट्विट करत सरकारकडे केली आहे मागणी. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी रोहित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झटत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या
विवंचित होते शेतकरी, अखेर घेतला टोकाचा निर्णय. शेतकरी बांधव आता सध्या खूप टोकाचा निर्णय घेऊ लागले. शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण अशा प्रकारचा टोकाचा निर्णय न घेता यावरती तोडगा निघेल असं आपण काहीतरी बघावं, परंतु आत्महत्याकडे आपण जाऊ नये ही विनंती. कोकाटे यांच्यावर दादा नाराज, कृषी खात्याचा कारभार काढून अन्य विभागाचा कारभार दिला जाण्याची शक्यता. अधिवेशन संपल्याबरोबर अजित पवारांनी मोठे संकेत दिले आहेत. मंगळवारी मी लवकरच माझी भेट माणिकराव कोकाटे घेतील, तेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल. दमदार पावसाने पिकांना दिलासा, प्रकल्पाच्या जलसाठ्यात झाली वाढ. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये संततधार चालू असून पावसाने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्याची चर्चा आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेली आहे. नुकसानग्रस्त भागांची आमदार नितीन देशमुखांनी केली पाहणी. गेल्या 15 दिवसांपासून विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये तुफान पाऊस चालू आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी बांधव आता सरकारकडे मागणी करत आहेत. तेव्हा शिवसेनेचं शिष्टमंडळ सरकारला लवकरच मिळेल आणि सरकारकडे मागणी करेल असं देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तलाठी विनोद आडे, ऑपरेटर प्रमोद हिंगळेवर एसीबीचा ट्रॅप. फ्लॅट नोंदणीसाठी 10,000 लाचेची मागणी. सरकार आता शेतकऱ्यांना लुटतंय, परंतु अधिकारी सरकार बरोबरच शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा करत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता न्याय मागायचा कोणाकडे हा मोठा प्रश्न सध्या उभा झाला आहे. त्यामुळे अधिकारी शेतकरी या सगळ्यांना शेतकरी पुरून उरणार आगामी काळामध्ये. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील बातम्या पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.